एनसीईआरटी रीडिंग फक्त बायोलॉजीसाठीच नाही तर फिजिक्ससाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, स्पेशली मॉडर्न फिजिक्समध्ये. मॉडर्न फिजिक्समध्ये जेवढे काही चॅप्टर्स आहे, अगदी ड्युएल नेचर पासून तर सेमीकंडक्टर पर्यंत डायरेक्ट प्रश्न नीटला येऊ शकतात एनसीईआरटी मधून. ठीक आहे, आज मी काय कव्हर करणार, डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट, हायझनबर्ग अनसर्टेनिटी आणि फोटोसेल. हे ड्युएल नेचर मधला पार्ट आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सगळेच वाचतात, पण जे वाचत नाही ते या तीन गोष्टी. या तिन्ही गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. चला पटकन आपण काम करू. सगळ्यात पहिले एक सिक्वेन्स माहिती पाहिजे की लाईट हा पार्टिकल आहे की वेव्ह. या रिसर्च मध्ये कोणी काय काय केलं एक बेसिक आयडिया पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे की साधारण काय झालं की 1890 पासून तर 1905 या काळामध्ये हे प्रयत्न केले गेले की लाईट हे पार्टिकल सुद्धा आहे. बघा, थॉमस यंग या सायंटिस्टने, जे तुम्ही यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट ऐकलं असेल, त्यांनी हे आधीच प्रूव्ह करून दिलं होतं की डिफ्रॅक्शन आणि इंटरफेरन्समुळे लाईट हे वेव्ह नेचरचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असा एक चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचं कॉम्बिनेशन म्हणजे लाईट वेव्ह असं आपण त्याला म्हणतो. पण आइन्स्टाईन आणि हर्ट्झनी काय केलं, एक्सपेरिमेंट्स केले आणि त्या एक्सपेरिमेंट्सच्या जोरावर आपल्याला असं कळालं की लाईट फक्त वेव्हच नाही तर काय सर, पार्टिकल सुद्धा आहे. आणि जे पार्टिकल आहे लाईट, त्याच्याकडे एनर्जी असते. किती एनर्जी असते, एच न्यू. हे तुम्हाला माहिती आहे. याला त्यांनी नाव दिलं की हे जे पार्टिकल आहे त्याचं नाव काय, तर एक फोटॉन आहे. त्याला आपण फोटॉन म्हणतो. याला एनर्जी पॅकेट सुद्धा म्हणतात. म्हणजे फोटॉनकडे एनर्जी असते म्हणून त्याला एनर्जी पॅकेट म्हणतात. ठीक आहे, ओके सर. आता हे झाल्यानंतर साधारणतः 1922 ला क्रॉम्प्टननी सुद्धा एक्सपेरिमेंट्स केले आणि त्या एक्सपेरिमेंट्सच्या जोरावर यांनी काय सिद्ध केलं, या सगळ्यांनी एकच गोष्ट सिद्ध केली की लाईट इज ऑल्सो पार्टिकल इन नेचर. म्हणजे लाईट हा फक्त वेव्हच नाही तर तो पार्टिकल सारखा पण बिहेव करतो जेव्हा मॅटर सोबत इंटरॅक्ट करतो तेव्हा. बरं, त्याच्यानंतर डी ब्रॉग्ली 1924 साधारणतः 1924 या काळात आले आणि त्यांनी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली. काय सांगितलं सर डी ब्रॉग्लीने? त्यांनी सांगितलं की जर वेव्ह ही पार्टिकल सारखं बिहेव करू शकते, वागू शकते, तर एक पार्टिकल सुद्धा वेव्ह सारखं काम करू शकतो. म्हणजे काय, यांचं असं म्हणणं होतं पार्टिकल ऑल्सो हॅज वेव्ह नेचर. आणि जी पार्टिकल कडे वेव्ह नेचर आहे त्या पार्टिकलची जी वेव्हलेंथ आहे त्यांनी ती सांगितली, ती असते h/mv किंवा h/p. p म्हणजे लिनियर मोमेंटम. पण यांचा हा हायपोथेसिस आहे. हायपोथेसिस म्हणजे त्यांनी काही एक्सपेरिमेंट केलंय का? बिलकुल केले नाही. त्यांनी फक्त एक कल्पना मांडली, सिमेट्रीच्या आधारावर कल्पना मांडली की बाबा जर लाईट वेव्ह हा पार्टिकल सारखा असू शकतो तर पार्टिकल सुद्धा हा वेव्ह असू शकतो. ठीक आहे. मात्र डॅव्हिसन अँड जर्मर आणि G.P. थॉम्सन या सायंटिस्टचे नाव तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. 1928-27 या काळात यांनी हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं. काय प्रूव्ह केलं सर त्यांनी एक्सपेरिमेंटली? हे प्रूव्ह केलं की पार्टिकल कडे पण वेव्ह नेचर आहे. म्हणजे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं. कोणाला प्रूव्ह केलं त्यांनी? डी ब्रॉग्लीचा जो हायपोथेसिस आहे, डी ब्रॉग्लीचा जो हायपोथेसिस आहे किंवा जी कल्पना आहे त्याला प्रूव्ह केलं. आणि आपण आता याचा अभ्यास करणार आहोत. झालं सर. चला आता पटकन बघू आपण. सगळ्यात पहिले तुम्हाला वेव्ह आणि पार्टिकल मधला फरक कळतो का? कळतो सर थोडा थोडा. चला मला सांगा बरं, मला एक बेसिक आयडिया द्या. बघा, जेव्हा आपण हे असे तरंग बघितले का तुम्ही? तरंग पाण्यामध्ये आपण दगड मारतो, दगड मारल्यानंतर अशी तरंग पसरते का, अशी वेव्ह पसरते का? पसरते सर. बघा, वेव्हची एक खास बात आहे. काय खास बात आहे सर वेव्हची? की वेव्ह ना कधी पण डिस्ट्रीब्युटेड असते. डिस्ट्रीब्युटेड, मी वेव्हला काय नाव देतो? डिस्ट्रीब्युटेड एनर्जी. वेव्ह ही काय पार्टिकल नाही, मग वेव्ह काय एक एनर्जी आहे. जसं आता मी तुमच्याशी बोलतोय, जसं एक रूम बंद आहे, या रूम मध्ये तुम्ही जिथे बसलाय ते सपोज रूम बंद आहे आणि जर तुम्ही बोलता आहात तर तुम्ही जे बोलतायत म्हणजे ती साऊंड एनर्जी झाली. साऊंड, तर ती जी एनर्जी आहे
ती एकाच जागेवर आहे का? मी असं म्हणतो का मी आता असं बोलतोय तर फक्त इथेच कुठेतरी साऊंड आहे? नाही सर, इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे जेव्हा डिस्ट्रीब्युटेड एनर्जी असेल तेव्हा मी त्याला काय म्हणेल? वेव्ह म्हणेल. आणि जेव्हा मी पार्टिकल म्हणतो, पार्टिकल पार्टिकल म्हणजे काय? की जसं माझ्या हातात बॉल आहे आणि मी तुला असं फेकून मारला तर तुला इथेच लागेल, असं ते होणार, तुला इथे पण लागेल, इथे पण लागेल, इथे पण लागेल, इथे पण लागेल. याचा अर्थ ती जी एनर्जी आहे ती कॉन्सन्ट्रेटेड आहे. मी काय म्हणतो? पार्टिकलची जी एनर्जी आहे ती कॉन्सन्ट्रेटेड आहे, म्हणजे मी म्हणतो याला कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी. एवढं कळालं? हो सर कळालं. ही पाण्याची तरंग आहे, जर मी असा दगड मध्ये टाकला तर अशी तरंग पसरते. ही पसरते म्हटलं, डिस्ट्रीब्युशन म्हटलं की वेव्ह आली. आता डॅव्हिसन आणि जर्मर यांनी हे प्रूव्ह केलं की जो इलेक्ट्रॉन आहे ना, तर तो त्याची सुद्धा एनर्जी काही प्रमाणात डिस्ट्रीब्यूट होते किंवा तो वेव्ह सारखा वागतो अंडर स्पेशल कंडिशन. ठीक आहे. त्याच्या आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये हे आधीच लाईट साठी प्रूव्ह करून झालं होतं. काय प्रूव्ह करून झालं होतं सर? जसं की मी म्हणतो की इथून एखादी वेव्ह आली, ठीक आहे, वेव्ह आली. आता वेव्ह आल्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं, जर वेव्ह ही पार्टिकल सारखी असती, पार्टिकल सारखी, तर अशी गेली असती आणि हिट केली असती इथे, बरोबर. हे इकडून आलं असतं, इकडून हिट केलं असतं. या दोनच जागेवर आपल्याला पॅटर्न मिळायला पाहिजे, म्हणजे तिथंच एनर्जी कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. पण असं बिलकुल झालेलं नाहीये. काय झालंय सर? तर तुम्हाला माहिती आहे मॅक्सिमा मिनिमा, मॅक्सिमा मिनिमा इंटरफरन्स नावाचा फिनॉमिना आहे, बरोबर आहे की नाही. सगळ्यात पहिले तुम्हाला डिफ्रॅक्शन काय असतं हे माहितीये का? डिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन म्हणजे असतं बेंडिंग, बेंडिंग ऑफ वेव्ह ॲट एजेस किंवा कॉर्नर. जेव्हा पण वेव्ह एका कॉर्नर किंवा एज पासून किंवा छोट्या फटीतून जाते ना, तर तेव्हा ती थोडी बेंड होती. आणि बेंड झाल्यानंतर जे इंटरफेरन्स आहे, इंटरफेरन्स म्हणजे 2-3 वेव्हचं ओव्हरलॅपिंग, हे तुम्ही ऑप्टिक्समध्ये, वेव्ह ऑप्टिक्समध्ये चांगल्या पद्धतीने शिकले असाल, ठीक आहे. तर इंटरफेरन्समुळे असे पॅटर्न दिसतात. तर हे तर लाईटसाठी होतं सर. अशाच पद्धतीने इलेक्ट्रॉन साठी सुद्धा हे सत्य आहे. मी तुम्हाला एक कल्पना देतोय, आपण एक्सपेरिमेंटल सेटअपवर येणार आहे लवकरच. तर इलेक्ट्रॉनची जर बीम मी या छोट्याशा फटीतून जर पास केली तर माझी अपेक्षा काय? माझी अपेक्षा अशी की सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन इथे दिसायला पाहिजे, तुम्हाला एकाच जागेवर कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी म्हणजे पार्टिकल, बरोबर आहे का? पण असं न होता असे पॅटर्न्स दिसतात बघा. हे असे पॅटर्न्स दिसले. मग हे जर पॅटर्न दिसले, एनर्जी डिस्ट्रीब्यूट झाली, हे कोणाचा फिनॉमिना आहे? हे वेव्ह फिनॉमिना आहे. म्हणजे हे आपल्याला याच्याने कळतंय की इलेक्ट्रॉन कडे सुद्धा वेव्ह नेचर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन ड्युएल नेचर सारखा वागतो. पार्टिकल पण आहे आणि वेव्ह पण आहे, यालाच पूर्ण ड्युएल नेचर असं म्हणतात. ठीक आहे ना. मग आता सर जरा एक्सपेरिमेंट सांगा. एनसीईआरटी रीडिंग करू, सुंदर पद्धतीने तयार होऊन जा. आणि आता एक एक गोष्ट आपण डिटेलमध्ये बघणार. सगळ्यात पहिले असं काहीतरी सेटअप आहे. डॅव्हिसन आणि जर्मर यांनी असं काहीतरी सेटअप तयार केलं. इथे एक टंगस्टन फिलामेंट आहे. टंगस्टन फिलामेंटला आपण काय केलं, एका लो टेन्शन किंवा लो व्होल्टेज बॅटरीने आपण त्याला एनर्जी दिली. एनर्जी दिल्यानंतर हा हीट होणार, बरोबर आहे का? आणि याच्या वरती बॅरियम ऑक्साईडचं कोटिंग आहे. कसलं कोटिंग आहे सर? बॅरियम ऑक्साईड. आता बॅरियम ऑक्साईड काय आहे ना, बॅरियम ऑक्साईड हा फोटो सेन्सिटिव्ह आहे. फोटो सेन्सिटिव्ह, फोटो सेन्सिटिव्हचा अर्थ काय? की जर तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारची एनर्जी दिली, थर्मल एनर्जी असेल किंवा फोटॉनची किंवा लाईट एनर्जी असेल, तर त्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, बरोबर आहे? इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. तर मग सर आता जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेर पडतील, इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेर पडतील तर या इलेक्ट्रॉनला ऍक्सलरेट करायला किंवा त्याची स्पीड वाढवायला इथे आपण एक हाय टेन्शन बॅटरी घेतली. ती काय करते? फक्त इलेक्ट्रॉनची स्पीड वाढवते, त्याला इलेक्ट्रिक फील्ड देऊन किंवा त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल जनरेट करून. आता हे सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन जे आहे ते इकडे येऊन धडकतात. सर हे काय? तर हे एक निकल क्रिस्टल आहे. निकेल, निकेल एलिमेंट आहे, जसं मेटल आहे तर त्याचा क्रिस्टल आहे. या क्रिस्टलला येऊन धडकतात. अच्छा, या क्रिस्टलला येऊन धडकले
तर असे काहीतरी डिफ्रॅक्ट होतात. डिफ्रॅक्ट, मी रिफ्लेक्ट शब्द वापरणार नाही. का नाही वापरणार? जेव्हा मी रिफ्लेक्ट म्हणतो तेव्हा एका जागेवर, पण डिफ्रॅक्ट म्हणजे हे मल्टिपल जागेवर डिस्ट्रीब्युशन. मी तुम्हाला तेच सांगतोय. माझी अपेक्षा अशी होती की त्या सायंटिस्टला असं वाटलं की इथे धडकेल आणि अशी रिफ्लेक्ट होऊन इथे येईल. पण जेव्हा त्यांनी पॅटर्न ऑब्झर्व केला, त्यांनी काय केलं बघा, इथून हे आले, इथे इलेक्ट्रॉन्स असे भरपूर एका ठिकाणी येत आहेत, भरपूर ठिकाणी येत आहेत तसे. तर एक कलेक्टर लावले मी. कलेक्टर हे काय करतंय? हे इलेक्ट्रॉनला गोळा करायचं काम करतं. आपण हे वाचू सगळे एनसीईआरटी मध्ये दिलंय, मी तेच सांगतोय. इलेक्ट्रॉनला ते कलेक्ट करतं किंवा गोळा करतं आणि त्याच्यानंतर इथे एक गॅल्व्हॅनोमीटर लावलंय जे की करंट मेजर करतं. आणि हे जे कलेक्टर आहे ना, तर ते मूव्ह करू शकतं, मुव्हेबल आहे. म्हणजे इथून असं आलं इथे, मी इथे पण मोजतो, इथे पण मोजतो, इथे पण मोजतो, इथे पण मोजतो. माझी अपेक्षा काय की इलेक्ट्रॉन असा आला सर, आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथेच पाहिजे इलेक्ट्रॉन, इथे नको, इथे नको, इथे नको, इथे नको. पण वेव्ह नेचर दाखवल्यामुळे मला थोडे 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 असे वेगवेगळ्या ठिकाणी थोडा थोडा करंट डिटेक्ट होतोय. बरोबर आहे का? हे सगळे एनसीईआरटी मध्ये दिले. बघा काय म्हणतं एनसीईआरटी, नीट वाचा बरं. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट इज यूज्ड बाय डेव्हिसन अँड जर्मर, कन्सिस्ट ऑफ एन इलेक्ट्रॉन गन, तेच आपण डिस्कस केलं. टंगस्टन फिलामेंट आहे, बॅरियम ऑक्साईडनी कोटिंग आहे, लो व्होल्टेज पॉवर सप्लाय वापरलाय. कशाला वापरलाय त्यांनी? त्या याला हीट करायला. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड बाय फिलामेंट आर ॲक्सेलरेटेड, मी म्हटलं ना तुम्हाला ॲक्सेलरेट केलं जातं बाय अ हाय व्होल्टेज बॅटरी. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? त्यांना एका सिलेंडर मधून पास करवतात. हे ते छोटंसं सिलेंडर आहे. आणि एक कॉलिमेटेड बीम म्हणून त्यांनी एक शब्द वापरलाय बघा, कुठे गेलं? विथ अ फाईन होल्स अलॉंग इट्स ऍक्सिस प्रोड्युसिंग अ कॉलिमेटेड बीम. कॉलिमेटेड म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड बीम, ठीक आहे ना, कॉन्सन्ट्रेटेड बीम. द बीम इज मेड टू फॉल ऑन द सर्फेस ऑफ निकेल क्रिस्टल, ठीक आहे. निकेल क्रिस्टलच्या सरफेसवर त्यांनी हे केलं. नंतर इलेक्ट्रॉन्स आर स्कॅटर्ड इन ऑल डायरेक्शन्स. बघा महत्वाचे शब्द आहे, इलेक्ट्रॉन्स आर स्कॅटर्ड इन ऑल डायरेक्शन्स, कारण ते वेव्ह सारखं बिहेव करतायत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक डिटेक्टर लावलंय, त्याला सर्क्युलर स्केलला मूव्ह केलं, मग गॅल्व्हॅनोमीटर त्याला कनेक्ट केलं आणि करंट मोजला, ठीक आहे. आणि मग त्यांनी रिडिंग घेतल्या वेगवेगळ्या व्होल्टेजसाठी, त्यांनी रिडिंग घेतल्या अँगल बदलून, ठीक आहे ना. हे पुढे सांगतायत बघा, हे वाचा. एक्सपेरिमेंट वॉज परफॉर्म बाय व्हॅरिंग ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज फ्रॉम 44 टू 68 वोल्ट. थोडंफार माहिती पाहिजे बघ, मी तुम्हाला पाठ कर असं म्हणत नाही, पण आयडिया असलेली बरी असते. ते स्टेटमेंटमध्ये हे टाकू शकतात की कुठल्या व्होल्टेज रेंजसाठी साधारण होतील, ते टाकतील 440 ते 680, तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, ठीक आहे ना. इट वॉज नोटिस दॅट स्ट्रॉंग पीक अपियर्ड intensity I of scattered electron accelerating voltage at 54 volt at an angle of scattering 50 degree. काय म्हणतोय मी? त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या रेंजसाठी कुठून तर कुठपर्यंत 44 पासून तर 68 वोल्ट, कुठलं व्होल्टेज व्हॅरी करणार आहे सर? हे व्होल्टेज व्हॅरी करणार. तर हे व्होल्टेज व्हॅरी करून त्यांनी बघितलं की आपला करंट जो आहे ना, करंट तो कसा बदलतोय. तर जसं हे व्होल्टेज चेंज केलं तर त्यांनी अँगल चेंज केला. आता बघितलं की कुठल्या अँगलला मॅक्सिमम आहे. तर त्यांना हे कळालं की आता सपोज जर मला कळालं की हा ठीक आहे ते 50 डिग्रीला मॅक्सिमम येतोय, मग परत मी व्होल्टेज बदलणार, परत बघितलं अच्छा हा परत 50 ला मॅक्सिमम, परत व्होल्टेज बदलला, परत 50 ला मॅक्सिमम आहे. आणि तो मॅक्सिमम वेगवेगळ्या याच्यावर प्लॉट केला, ठीक आहे ना. वेगवेगळ्या व्होल्टेजला त्यांनी करंट बघितला, काय सगळ्या अँगलवर बघितला. मग त्याचा ग्राफ जो आहे तो कसा येतो? त्याचा ग्राफ जो आहे तो तुम्हाला दिसेल असा काहीतरी येतो, असा काहीतरी येतो. हा जो पीक दिसतोय तुम्हाला, हा पीक हा कधी येतो सर? हा कुठल्या अँगलवर येतो? तर हा येतो 50 डिग्रीला, ठीक आहे. 50 डिग्रीला पीक आलेला आहे. आणि हा ग्राफ किती व्होल्ट साठी आहे? तर हा आहे 54 व्होल्ट साठी हा ग्राफ आहे, ठीक आहे ना. 54 व्होल्ट साठी हा ग्राफ आहे. म्हणजे 54 व्होल्टेज असताना 50 डिग्री अँगल ऑफ जो स्कॅटरिंग आहे, अँगल ऑफ स्कॅटरिंग जो आहे त्याला आपल्याला मॅक्सिमम इंटेन्सिटी रेकॉर्ड झालेली आहे. मग सर हे बाकीचे जे अँगल आहेत, 50 पेक्षा जे कमी अँगल आहेत किंवा 50 पेक्षा जे जास्त अँगल आहे, त्याला इंटेन्सिटी 0 असली पाहिजे होती की नाही? जर तो पार्टिकल असता तर इंटेन्सिटी 0 होती, पण तो पार्टिकल नाही, कारण की तो वेव्ह आहे. म्हणून थोडी थोडी इंटेन्सिटी किंवा थोडा जो करंट आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच करंट, आपण असं अज्युम करू शकतो इथे, ठीक आहे ना. तर ती इंटेन्सिटी आपल्याला दिसलेली आहे, नॉन झिरो इंटेन्सिटी. कळालं का? कळालं सर. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी वेवलेंथ कॅल्क्युलेट करून बघितली. सर वेवलेंथ कसं कॅल्क्युलेट करतात? तर तुम्हाला हे ब्रॅग्सचं एक्सपेरिमेंट माहिती आहे, बेसिक ब्रॅग्स एक्सपेरिमेंटचा सेटअप आहे. तर हे निकलचं ॲटम्स दाखवलेत मी, छोटे छोटे ॲटम्स आहे, त्यांच्यातला इंटर ॲटॉमिक डिस्टन्स डी पकडलाय आपण.
डी ची किंमत असते 0.91 अँगस्ट्रॉम. हे एनसीईआरटी मध्ये दिलं नाही, पण तुम्हाला थोडी आयडिया असली पाहिजे. मग त्याच्यानंतर पहिल्यांदा जेव्हा जी इलेक्ट्रॉन बीम येते तर ती या ॲटमला धडकून अशा डायरेक्शनला गेली. मग दुसऱ्यांदा ती आली या स्पेस मधून ती गेली, इकडच्या ॲटमला धडकून इकडे रिफ्लेक्ट झाली. तर या दोन्ही बीम्स मध्ये एक पाथ डिफरन्स क्रिएट झालाय. तुम्ही डिफ्रॅक्शन शिकला असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जर पाथ डिफरन्स क्रिएट झाला तर इंटरफरन्स होतो. बरोबर आहे की नाही? हो सर. ही कंडिशन आहे सर. ही कसली कंडिशन आहे बेटा? तर ही कंडिशन मॅक्सिमासाठी आहे. बरोबर आहे का? ही कंडिशन मॅक्सिमासाठी आहे. मग आता मी जर इथे एन ची किंमत 1 टाकली, ठीक आहे, 1 टाकली, मला वेवलेंथ पाहिजे, मला डी ची किंमत आधीच माहिती आहे फाय. आता इथे फाय काय, कुठला अँगल फाय आहे सर इथे? तर हा अँगल फाय, हा अँगल फाय, अँगल ऑफ इन्सिडन्स असतो तो. बरोबर आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स. मला सांगा हा अँगल किती होता? कुठला अँगल सर? जो अँगल, ज्या अँगलला मॅक्सिमम इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रॉन रेकॉर्ड होते, तो अँगल किती होता? ज्याला आपण अँगल ऑफ डिफ्रॅक्शन पण म्हणतो, तो होता 50 डिग्री. मग हा 50 तर हा किती झाला? 25. आणि हा किती झाला सर? हा पण 25 झाला. हा जर 25 आहे आणि हा टोटल जर 90 आहे, बघा एक लक्ष द्या, हा जर 25 आहे आणि हा टोटल जर 90 आहे, याचा अर्थ हा किती झाला पाहिजे? तर हा झाला पाहिजे सर 65 डिग्री. बरोबर आहे की नाही? म्हणजे जर इथे तुम्ही 65 टाकलं, फायची व्हॅल्यू इथे 65 टाकली, तर तुम्हाला जी डी ची किंमत येते ना, डी ची किंमत येते ती साधारणतः येते 0.165 नॅनोमीटर. डी ची नाही, कसली? वेवलेंथची किंमत म्हणतोय मी, वेवलेंथची किंमत, लॅम्डाची किंमत म्हणतोय. आणि ती किंमत जर तुम्ही डी ब्रॉगली वेवलेंथचा जो फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे ना डी ब्रॉगली वेवलेंथचा कुठला फॉर्म्युला आहे? डी ब्रॉगली वेवलेंथचा जो फॉर्म्युला आहे लॅम्डाचा, लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही, किंवा एक व्होल्टेजच्या टर्म मध्ये अजून एक फॉर्म्युला आहे, जेव्हा मी न्यूमेरिकल डिस्कस केलेत मागच्या लेक्चरला, त्याच्यामध्ये सांगितले काय फॉर्म्युला आहे सर व्होल्टेजच्या टर्म मध्ये? 1.227 नॅनोमीटर, ठीक आहे, डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ व्ही. तर तुम्ही जर व्होल्टेजची व्हॅल्यू टाकली, कुठली व्होल्टेजची व्हॅल्यू टाकणार सर? 54 व्होल्ट. तर वेवलेंथ येते 0.167 नॅनोमीटर. मला सांगा ही वेवलेंथ आणि आपण डिफ्रॅक्शनच्या एक्सपेरिमेंट वरून काढलेली जी वेवलेंथ आहे ती जवळजवळ सेम आहे की नाही? येस सर, सेम आहे. याचा अर्थ हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालेलं आहे की इलेक्ट्रॉनकडे वेव्ह नेचर सुद्धा आहे. तुम्हाला कळालं का? एकदम बेसिक तुम्हाला लक्षात घ्यायचंय की सर 50 डिग्रीला इलेक्ट्रॉनची इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे, म्हणजे हा त्याचा ऍक्च्युअल मध्ये काय असेल ना, हा त्याचा सेंट्रल मॅक्सिमा असेल. सेंट्रल मॅक्सिमा. तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट माहिती आहेत बरोबर? हो सर माहिती आहेत. तर अशा पद्धतीने डॅव्हिसन आणि जर्मर यांनी इलेक्ट्रॉनचं वेव्ह नेचर दाखवलं. आता आपण एक दुसरं इंटरेस्टिंग गोष्ट बघणार, ते म्हणजे काय सर? हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल हा काय म्हणतो? तर तुम्हाला एक बेसिक माहिती पाहिजे की डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी, मी सांगतो हे काय, शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू एच अपॉन 2 पाय. सर इथं डेल्टा एक्स काय? डेल्टा एक्स आहे अनसर्टेनिटी इन पोझिशन. आणि सर डेल्टा पी काय? डेल्टा पी आहे अनसर्टेनिटी, एरर नाही बरं का ते, अनसर्टेनिटी इन मोमेंटम. हे काय असतं सांगतो मी तुम्हाला. हायझनबर्ग काय म्हणतायत की कुठल्या पण ऑब्जेक्ट, जसं तू आहे आता किंवा मी आहे, तर तुझं एक्झॅक्ट लोकेशन आणि एक्झॅक्ट मोमेंटम हे मला दोन्ही एकाच वेळेस देता येणार नाही. काय बोललो मी? एकाच वेळेस मला डेल्टा एक्स आणि डेल्टा पी, म्हणजे एक्स म्हणजे काय इथं? एक्स म्हणजे पोझिशन, आणि मी म्हणतो मोमेंटमला आपण वेलॉसिटी मध्ये पण बघू शकतो, कारण मास चेंज होत नाही, तर वेलॉसिटी. ते म्हणतायत की या दोन गोष्टी आहे ना, कॅनॉट बी स्टेटेड एक्झॅक्टली ॲट सेम टाइम. एकाच वेळेस दोन्ही गोष्ट एक्झॅक्टली, मी असं नाही म्हणू शकत का तू तिथेच लोकेटेड आहे
आणि तुझी वेलॉसिटी किती आहे, तुझी मोमेंटम पर्टिक्युलर आहे. मग नेहमी या दोघांचा जर गुणाकार केला म्हणजे दोघांमध्ये काहीतरी अनसर्टेनिटी असेल, थोडीशी अनसर्टेनिटी पोझिशनमध्ये, थोडीशी मोमेंटममध्ये, आणि त्याला जर मल्टिप्लाय केलं तर हे जे आहे हे लेस देन ऑर इक्वल टू नाही, हे नेहमी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पाहिजे h/4 h म्हणजे काय, इथं h ची किंमत आहे 6.6 इंटू 10⁻⁻34 आणि डिवायडेड बाय 2π. या नंबरपेक्षा मोठं पाहिजे. हा अत्यंत छोटा नंबर आहे, पण आपल्याला तर असं वाटतं ना की आता जर सर एखादा बॉल आहे तो जर ठेवलाय रेस्टमध्ये तर त्याची वेलॉसिटी मी सांगू शकतो 0 आहे आणि त्याचं जे काही पोझिशन आहे ते पण सांगू शकतो. पण हायझनबर्ग म्हणतात असं नाहीये. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हे एक्झाम्पल बघा, समजण्यासाठी सोपं एक्झाम्पल आहे. एखादा बॉल घेतला मी आणि त्या बॉलला, म्हणजे तो बॉल मोशनमध्ये होता पण त्याचा फोटो काढला मी, ठीक आहे ना, त्याचा फोटो काढला. फोटो काढल्यानंतर मला बॉलची पोझिशन माहिती झाली, बघा लोकेशन किंवा पोझिशन माहिती झाली, मात्र मला वेलॉसिटी किंवा मोमेंटम नक्की सांगता येणार आहे का? नाही सांगता येणार. का? कारण होऊ शकतं बॉल या दिशेला चाललाय, होऊ शकतं या दिशेला चाललाय, होऊ शकतं या दिशेला चाललाय. मला काय माहिती कुठल्या दिशेला चाललाय? हे फक्त समजण्यासाठी आहे बरं का, समजण्यासाठी. तसंच जर का कधी हा बॉल जात असताना मी त्याचा व्हिडिओ काढला है ना, असा थोडासा एक असा छोटासा व्हिडिओ टाईप असा एक फोटो काढला, तर असा काहीतरी दिसेल तुम्हाला बॉल मोशनमध्ये. बॉल मोशनमध्ये असताना मला बघायचंय. मग मोशनमध्ये जर आहे तर मला वेलॉसिटी माहिती आहे बॉलची, हो सर माहिती आहे, पण मला एक्झॅक्टली मला पोझिशन सांगता येणार आहे का? एक्झॅक्टली पोझिशन कुठे, बॉल इथे 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 कुठे, नाही सांगता येणार. म्हणजे एकाच वेळेस एकतर मी लोकेशन सांगू शकेल किंवा मोमेंटम सांगू शकेल, पण दोन्ही सांगू शकणार आहे का? नाही. हाच हायझनबर्गचा अनसर्टेनिटी प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. तर मग एनसीईआरटी काय म्हणते याच्यावर? एनसीईआरटीला जर तुम्ही नीट वाचलं तर एनसीईआरटी म्हणते मॅटर वेव्ह पिक्चर एलिगेंटली इनकॉर्पोरेटेड हायझनबर्ग्स अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल, हे स्टेटमेंट महत्वाचं आहे, इट इज नॉट पॉसिबल टू मेजर बोथ पोझिशन अँड मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन और एनी अदर पार्टिकल ॲट सेम टाइम एक्झॅक्टली. एकाच वेळेस दोन्ही गोष्टी होणार नाही. एक तर तू मोमेंटम सांगू शकतो किंवा पोझिशन सांगू शकतो, पण दोन्ही एकाच वेळेस सांगू शकत नाही. ठीक आहे. देर इज ऑलवेज सम अनसर्टेनिटी, म्हणजे काहीतरी अनसर्टेनिटी असेल, अनिश्चितता असेल, मला सांगता येणार नाही पोझिशन मध्ये किंवा मोमेंटम मध्ये. ठीक आहे. आणि ह्यांचा जो गुणाकार आहे तर तो साधारण तो ज्याची जी ऑर्डर असते तर ती किती आहे, h/2π आसपास. त्याच्यापेक्षा मोठंच अनसर्टेनिटी असते, त्याच्यापेक्षा कमी नाही. तर इक्वेशन अलोज पॉसिबिलिटी दॅट डेल्टा एक्स इज 0. आता हे काय, आता हे सगळं याच्या खाली दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो हे काय. जसं मला साधारणतः डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी हे साधारणतः मला पाहिजे h/2π, बरोबर आहे, म्हणजे हे नॉन झिरो नंबर आहे हा काहीतरी. आता जर का कधी मला मोमेंटम एक्झॅक्टली माहिती, नीट लक्ष दे, मोमेंटम जर मला एक्झॅक्टली माहिती, एका वेळेस मी मोमेंटम एक्झॅक्टली सांगितलं एखाद्या बॉडीचं किती आहे, ठीक आहे सर तुम्ही सांगितलं, मग मोमेंटम मधली जी अनसर्टेनिटी किती होऊन जाईल, 0. अरे जर मी एखादी गोष्ट एक्झॅक्टली सांगतो त्याच्यामध्ये अनिश्चितता काहीच नाही आहे, बरोबर आहे का? हायझनबर्ग म्हणतात दोन्ही नाही सांगू शकत, पण एक तर सांगू शकतो ना, मग एक सांगितलं. मग आता जर डेल्टा पी 0 आहे तर मग आपलं लॉजिक असं म्हणतं सर हे जर 0 आहे तर हे इनफायनाइट असलं पाहिजे. जर डेल्टा पी 0 आहे तर डेल्टा एक्स पाहिजे इनफायनाइट. का बरं इनफायनाइट पाहिजे? कारण तरच तर याचं नॉन झिरो प्रोडक्ट येईल. अरे शून्याला अशा कुठल्या नंबरने मी मल्टिप्लाय करू की प्रोडक्ट नॉन झिरो यायला पाहिजे, तर डेल्टा एक्स इनफायनाइट पाहिजे. पण हे कसं मी सिद्ध करणार आहे? तर हे सिद्ध करायसाठी तुम्हाला हे बघावं लागेल डायग्राम. काय डायग्राम आहे सर? तर बघा मी आता काय करतो, डेल्टा एक्स इनफायनाइट पाहिजे, बरोबर आहे का? आता तू नीट लक्ष दे, कारण मोमेंटम मला एक्झॅक्टली माहिती आहे. हा सर माहिती तुम्हाला एक्झॅक्टली, ठीक आहे. याचा अर्थ मला लॅम्डा पण एक्झॅक्टली माहिती आहे, h/p असतो लॅम्डा, बरोबर आहे. हे कसं काय सर? डी ब्रॉगलीनुसार. डी ब्रॉगलीनुसार म्हणजे मला वेवलेंथ माहिती झाली. जर मला वेवलेंथ माहिती झाली, एखाद्या बॉडीचं जर मोमेंटम एक्झॅक्टली माहिती असेल तर त्याच्याकडे वेव्ह कॅरेक्टर असेल, बरोबर आहे. हेच तर डी ब्रॉगली म्हणतात. आणि त्याचं वेव्ह नेचर, मला त्याची वेवलेंथ कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे पार्टिकलची जी वेवलेंथ आहे जेव्हा तो वेव्ह सारखा बिहेव करतोय तेव्हा अशी असेल. हा पार्टिकल दिसला का तुम्हाला? बघा त्यांनी काय सांगितलंय, इकडे लक्ष द्या की वेवलेंथ एक्सटेंड्स ऑल ओव्हर द स्पेस. ही जी वेवलेंथ आहे ना पूर्ण स्पेस मध्ये आहे, पूर्ण अगदी इनफायनाइट पर्यंत चालली, इकडून आणि तिकडून सगळीकडून. जसं मी बोलतोय आता, मी बोलतोय तर आयडियली स्पीकिंग माझा साऊंड सगळीकडे, हा ठीक आहे सर बाकी ठिकाणी कमी जास्त असेल पण आहे तर सगळीकडे.
बाय बॉर्न्स प्रोबॅबिलिटी इंटरप्रिटेशन, आता कुठले तरी सायंटिस्ट आहे त्यांनी प्रोबॅबिलिटी इंटरप्रिटेशन दिलं. आता जर अशी वेवलेंथ आहे सर, इन्फायनाइटली एक्सटेंड करते, तर मला एक्झॅक्टली लोकेशन सांगता येईल का? तू सांगू शकतो का इलेक्ट्रॉन इथे का इथे का इथे का इथे? कुठे? मी जर तुला विचारलं माझा साऊंड कुठे, इथे एक्झॅक्टली सांग मला, इथे 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 कुठे? तू म्हणशील सर नाही सांगता येणार. तेच ते म्हणतायत, याचा अर्थ की मला जर कुठे सांगता येणार नाही, वेव्ह जर इन्फायनाइटली जर आहे, तर दॅट इट्स पोझिशन अनसर्टेनिटी इज इन्फायनाइट. पोझिशन अनसर्टेनिटी किती झाली आता? इन्फायनाइट. याचा अर्थ आता मला डेल्टा एक्स हा इन्फायनाइट झाला. तुला कळालंय का डेल्टा एक्स कसा इन्फायनाइट झाला? सगळ्यात पहिले मी एक्झॅक्ट मोमेंटम सांगितलं. एक्झॅक्ट मोमेंटम म्हणजे डेल्टा पी झिरो. डेल्टा पी झिरो झाल्यानंतर मला डेल्टा एक्स इन्फायनाइट प्रूव्ह करायचा होता. जर मला हायझनबर्गला प्रूव्ह करायचं असेल तर मी म्हटलं की पी आहे म्हणून लॅम्डा आहे, आणि लॅम्डा इन्फायनाइट रिजन मध्ये आहे म्हणून डेल्टा एक्स काय झाला? इन्फायनाइट झाला. ठीक आहे. पण काय असतं, हे तर आयडियल केस आहे. याच्यानंतरची जी ओळ आहे ती वाचा. In general, matter wave associated with an electron is not extended all over space. असं नाहीये की इन्फायनाइटली ही वेवलेंथ असलेली म्हणजे इन्फायनाइटली त्याची वेवलेंथ स्प्रेड करेल. आता जसं मी बोलतोय आता, ठीक आहे, मी बोलतोय तर माझा आवाज काय पूर्ण विश्वामध्ये का? अरे पूर्ण विश्वामध्ये का? नाही, लोकलाइज्ड रिजन मध्ये आहे की नाही? लोकलाइज्ड. नंतर त्याचा अँप्लिट्यूड कमी कमी होत जाणार आहे. जसं ही बघ, ही मॅटर वेव्ह दाखवायचा प्रयत्न केलाय त्यांनी. म्हणजे मी जिथे आहे किंवा एक्झॅक्टली पार्टिकल जिथे आहे त्याच्या आसपास आहे असं आपण म्हणू, तिथे जास्त अँप्लिट्यूड मग हळूहळू कमी 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 होत चाललंय. तर ते तेच म्हणतायत, इट इज वेव्ह पॅकेट एक्सटेंडिंग ओव्हर सम फायनाइट रिजन ऑफ स्पेस. फायनाइट रिजन मध्ये प्रेझेंट आहे. इन दॅट केस डेल्टा एक्स इज नॉट इनफायनाइट. मग अशा वेळेस डेल्टा एक्स इनफायनाइट नाहीये. मग आता जर डेल्टा एक्स जर फायनाइट असेल, डेल्टा एक्स जर फायनाइट असेल तर डेल्टा पी सुद्धा फायनाइट पाहिजे. बरोबर आहे की नाही? डेल्टा एक्स जर फायनाइट असेल तर डेल्टा पी सुद्धा फायनाइट पाहिजे. फायनाइट म्हणजे काहीतरी नॉन झिरो नंबर पाहिजे, तेव्हाच कुठे ते प्रोडक्ट एच अपॉन 2 येईल की नाही. एखादी गोष्ट झिरो किंवा इनफायनाइट असले त्यांनी मल्टिप्लाय केलं त्यांनी येणार नाही. हा फायनाइट आहे तर हा पण फायनाइट पाहिजे. बट हॅज सम फायनाइट व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन द एक्सटेन्शन ऑफ वेव्ह पॅकेट. ठीक आहे, म्हणजे याची पोझिशन अनसर्टेनिटी असं नाही म्हणू शकत आता इन्फायनाइट आहे का? कारण हा छोट्याशा जागेवर डिस्ट्रीब्युटेड आहे. मी सांगू शकतो एक तर इथे असेल, इथे असेल, इथे असेल किंवा इथे असेल. म्हणजे डेल्टा एक्स काय झाला? फायनाइट झाला. तर आता तुम्ही म्हणाल की सर मग डेल्टा पी कसं काय बदलला? डेल्टा पी मोमेंटम कसं बदललं? तर जर तू नीट लक्ष देत असशील तर हे काय म्हणतायत, यू मस्ट ॲप्रिशिएट दॅट वेव्ह पॅकेट ऑफ फायनाइट एक्सटेन्शन डज नॉट हॅव सिंगल वेवलेंथ. हे जे वेव्ह पॅकेट दिसतं इथे एकच वेवलेंथ दिसते तुला, पण ही जी वेव्ह पॅकेट दिसते तुला त्याची एक वेवलेंथ नाहीये. म्हणजे तू असं नाही म्हणू शकत की ही एक, हे अंतर आणि हे अंतर सेम आहे म्हणून. बिलकुल नाही. मल्टिपल वेवलेंथचं सुपर इम्पोज, मल्टिपल वेव्ह आहे त्याचं सुपर इम्पोजिशन होऊन, जास्त डिटेलमध्ये नाही पण एक कल्पना देतोय, अशा प्रकारची वेव्ह बनलेली आहे. ठीक आहे. मग जर का कधी इट इज बिल्ट अप ऑफ वेवलेंथ स्प्रेड अराउंड सम सेंट्रल वेवलेंथ, एका सेंट्रल वेवलेंथच्या भोवती काहीतरी ही सेंट्रल वेवलेंथ असेल त्याच्या भोवती ही वेव्ह बनली आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस आपण हे सांगू शकतो, कारण की याची वेवलेंथ जी आहे त्याच्यामध्ये अनसर्टेनिटी आहे, म्हणजे डेल्टा पी सुद्धा अनसर्टन आहे. बघा मी काय म्हणतोय, डेल्टा लॅम्डा जर का कधी अनसर्टन असेल, म्हणजे वेवलेंथ मध्ये जर अनसर्टेनिटी असेल तर डेल्टा पी सुद्धा हा अनसर्टेन पाहिजे. का सर? कारण वेवलेंथ आणि मोमेंटम तर रिलेटेड आहे ना लेका. जर हे अनसर्टन असेल तर हे सुद्धा अनसर्टन असेल. तुला कळालंय का? हो सर कळालेलं आहे. आता मी जेवढे पॉइंट सांगितले ते एनसीईआरटी नुसार सांगितले. आता ह्याच्यावर खूप मोठा रिसर्चचा विषय, आपल्याला जेवढं नीट साठी जेई साठी कामाचं आहे तेवढं महत्वाचं आहे. मग इथे काय म्हणतात, द मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन विल ऑल्सो, डी ब्रॉगलीचं रिलेशन वापरून मी तेच सांगितलं, विल हॅव स्प्रेड अनसर्टेनिटी. दिस इज एक्सपेक्टेड फ्रॉम अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. ठीक आहे. सो कळालेलं आहे का तुम्हाला? एकाच वेळेस पोझिशन आणि मोमेंटम सांगू शकत नाही, हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. एक शेवटचा छोटासा टॉपिक, फोटो सेल. त्याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जर तुम्हाला माहिती असेल तर फोटो सेल समजायला काही गडबड नकोय. मग काय म्हणतो सर हा? काय असतं फोटो सेल म्हणजे काय, की एखादा लाईट आपण इन्सिडेंट करतो, जसं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट डोक्यामध्ये ठेवा. तर मग एमिटरवर लाईट इन्सिडेंट केला तर त्या लाईटची फ्रिक्वेन्सी एच न्यू पेक्षा जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल वगैरे. मग इथून काय होतं, फोटॉन्स काय करतात, इथून
जे येणारे फोटॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्सला बाहेर घेतात आणि ते इलेक्ट्रॉन्स मग या एनोडला जातात आणि मग सर्किटमध्ये करंट फ्लो करायला लागतो आणि हा करंटची जी ऑर्डर आहे ती जनरली मायक्रो एम्पियर मध्ये असते. विचारू शकतात डायरेक्ट एखाद्या ऑप्शनमध्ये स्टेटमेंट दिलं की फोटो करंटचा करंट कुठल्या ऑर्डरचा असतो, मिली एम्पियर असतो, एम्पियर असतो, मायक्रो एम्पियर, तर माहिती पाहिजे. बघा इथे दिले, कुठे दिले सर, दिस फोटो इलेक्ट्रॉन्स आर ड्रॉन फ्रॉम ऑर्डर ऑफ मायक्रो एम्पियर कॅन नॉर्मली एक्सपेक्टेड फ्रॉम फोटोसेल. आता दुसरी गोष्ट जी महत्वाची, जी मला काय वाटते, एक तर मायक्रो एम्पियर दाखवलं, थांबा मार्करची साईज छोटी करून घेऊ, हे दाखवलं मायक्रो एम्पियर. त्याच पद्धतीने फोटो करंट कन्वर्ट्स चेंज इन इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन इनटू चेंज इन फोटो करंट. म्हणजे काय, हे जे येणाऱ्या फोटॉनची इंटेन्सिटी आहे, बघा करंट कशावर डिपेंड करतो, फक्त आणि फक्त इंटेन्सिटीवर करतो, हे तुम्हाला माहिती आहे. मग ही येणाऱ्या फोटॉनची जी इंटेन्सिटी आहे ना, ती कशात आपल्याला बघायला मिळते, ती करंट मध्ये बघायला मिळते. तुम्हाला आठवतंय का फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये आपण ग्राफ बघितला होता, ग्राफचं लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल हे, की जो इंटेन्सिटी आहे किंवा आपण असं म्हणू, ठीक आहे, हा जो फोटो करंट आहे आणि इथे जे इंटेन्सिटी आहे त्यांचा ग्राफ कसा असतो, त्यांचा ग्राफ असा असतो, बरोबर आहे की नाही. तेवढा जास्त फोटो करंट जेवढी जास्त इंटेन्सिटी. तर ते तेच म्हणतायत की चेंज इन इंटेन्सिटीला कशात कन्वर्ट करतो आपण, चेंज इन फोटो करंट. हे विचारलेला प्रश्न आहे बरं का, नीटला विचारलेला प्रश्न, नीट किंवा एखाद्या दुसऱ्या मेडिकल एक्झामला विचारलेला प्रश्न आहे हा. दिस करंट कॅन बी यूज टू ऑपरेट अ कंट्रोल सिस्टीम. आता याचं सांगितलंय की हे जे आहे इन्स्ट्रुमेंट हे कुठे कुठे वापरतात, हे पॅसेज त्याच्याबद्दल आहे, तुम्ही वाचून घ्या, पण मी काही काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. जसं ऑटोमॅटिक डोअर ओपनर. ऑटोमॅटिक डोअर ओपनर म्हणजे जर दार बंद आहे, आता दार बंद आहे, तुम्ही असं इमॅजिन करा की इथे ते एमिटर आहे आणि इथे खाली कलेक्टर आहे, एमिटर आहे आणि हे कलेक्टर आहे. आता याच्यामध्ये जर कुठला पर्सन आला, हे दार हे असं असेल, जर मध्ये एखादा पर्सन आला तर पर्सन आल्यामुळे ते इलेक्ट्रॉनचा फ्लो बंद होईल की नाही, इलेक्ट्रॉन जे जात होते एमिटर पासून कलेक्टर पर्यंत ते बंद होईल. बंद झाला तर करंटमध्ये काहीतरी चेंज आला, करंटमध्ये चेंज आला, मग त्यानुसार त्या फोटो सेलला कळतं की कोणीतरी आलेलं आहे आणि मग डोर ओपन होतं. आलं का लक्षात. तर हे जे आहे तर डोर ओपनर मध्ये वापरतात. अजून काय, काउंटिंग डिव्हाइस. काउंटिंग डिव्हाइस मध्ये सुद्धा आता ज्या नोटा वगैरे मोजतात बघा, नोटा जेव्हा मोजतात, बँकेमध्ये गेल्या तर नोटा मोजतात, तुम्ही पण डॉक्टर व्हाल तर तुम्हाला नोटा मोजावं नाही लागणार, पण तुम्ही नोटा द्याल आणि ते लोक मोजतील, ठीक आहे ना. हो सर, पैसे सर, मजा आली सर, हा ऐका आता. तर ज्या नोटा आहेत तर त्या नोटा अशा 1 2 3 4 5 7, तर काय होतं, जशी नोट मध्ये येते, जसं हे एमिटर आणि हे कलेक्टर आहे, याच्यामध्ये जर नोट आली तर करंट बदलला, तर फोटोसेलला कळालं हा एक नोट आली, मग असं दुसरी, मग तिसरी, मग चौथी. असंच जर ऑडिटोरियम आहे, एखादं ऑडिटोरियम मध्ये याच्यात दिले, ऑडिटोरियम मध्ये जर का कधी लोक आलेत तर किती लोक आले मला जर बघायचं असं, एखाद्या मॉलमध्ये किती लोक आले, तर परत तेच वापरतात. कोणीतरी मध्ये आलं तर फोटो करंट डिस्टर्ब होतो आणि त्यानुसार काम चेंज होतं. तसंच त्यांनी बर्गर अलार्म, बर्गर नाही, हे बर्गलार अलार्म आहे ना, बर्गलार अलार्म. तो बर्गलार अलार्म जो आहे तो कसं आहे की बाबा चोर वगैरे आले तर ते पकडायला, चोराला पकडायला काम येतं. तेच परत एकदा की मी काय केलं की रात्री 12 वाजेनंतर फोटो सेल ऍक्टिव्हेट करून टाकला, ते जी सिस्टम आहे ती ऍक्टिव्हेट केली. आता जर चोर आला, चोर या दोघांच्या मध्ये आला, म्हणजे तेच आहे की वरती असेल आणि खाली असेल, जर मध्ये कोणीतरी आलं किंवा अशी सिस्टम असेल, याच्यामध्ये कोणी आलं, दार असं आहे आणि मी इकडे फोटो सेलची सिस्टम लावली. आता जर कोणी असं मध्ये आलं तर मध्ये आल्यानंतर काय होईल, तर फोटो करंट डिस्टर्ब होईल. फोटो करंट डिस्टर्ब आल्यावर अलार्म वाजतो, ठीक आहे ना, अलार्म वाजतो, तेच सांगतायत. आणि अजून एक गोष्ट अशी आहे ना की ती जी आता तुम्हाला वाटत असेल की जी रे, मला सांगा बरं, इथे दिलंय बघा त्यांनी की बर्गलर अलार्म मध्ये इनविजिबल किंवा युव्ही लाईट वापरतात, बरोबर आहे की नाही. फोटो इलेक्ट्रिक कशामुळे होतो, हाय एनर्जी वेव्स किंवा युव्ही रेजमुळे होतो. विजिबलमुळे फोटो इलेक्ट्रिक कधी होणार आहे का, नाही होणार आहे, म्हणून ते चोराला दिसत पण नाही. चांगलीच गोष्ट आहे ना, दिसला असतं तर मग चोराने फोटो सेलच चोरून घेऊन गेला असता. हा ठीक आहे. फायर अलार्मला पण हीच गोष्ट वापरतात. फायर अलार्मला कसं की आता जर आग वगैरे लागली तर आग लागल्यानंतर काय होतंय, आगीच्या एनर्जीमुळे परत फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊन करंट जायला लागतो, ठीक आहे. इथे दिले बघा, काय म्हणतायत ते, कुठे गेलं ते, फोटो सेल्स आर रिप्रोडक्शन नाही, इकडे कंप्लीट फोटो सेल्स सुटेबल प्लेस इन द इव्हेंट ऑफ ब्रेकिंग ऑफ फायर, लाईट रेडिएशन्स फॉल अपॉन द फोटो सेल. म्हणजे लाईट रेडिएशन्स असे फॉल होतात, आग लागली म्हणजे काहीतरी लाईट आहे. दिस कम्प्लीट्स द इलेक्ट्रिक सर्किट थ्रू एन इलेक्ट्रिकल बेल आणि सायरन विच स्टार्ट्स ऑपरेटिंग, आणि मग सायरन वाजतं, मग अग्निशामक दलाची टीम वगैरे येते वगैरे, बाकी गोष्टी. बाकी इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स पण आहेत काही, जसं इंडस्ट्रीमध्ये त्यांनी सांगितलंय की एखादी मेटल शीट आहे त्याच्यामध्ये जो होल्स वगैरे डिटेक्ट करायचे तर ते कामात येतात. अशा पद्धतीने डॅव्हिसन जर्मर, हायझनबर्ग अनसर्टेनिटी आणि फोटोसेल आपण कंप्लीट केलेला आहे. अभ्यास करत राहा, कॉन्फिडन्स हाय ठेवा, नक्की तुमचं सिलेक्शन होणार आहे.